शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुक्ताईनगरमध्ये सभा होतीये। उद्धव ठाकरे यांच्या या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे मुक्ताईनगर हा भाजप नेते एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ आहे। त्यामुळे खडसेंच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार, युतीच्या फुटीबाबत खडसेंना ते पुन्हा लक्ष करणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। आणि या सभेच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघामध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा होते। उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना पराभव करण्यासाठी संघ बांधला आहे आणि त्याचीच ही तयारी आहे। आपण बघू शकतोय की पहिल्यांदा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये कधीही सेनेची सभा या ठिकाणी झाली नाही आणि पहिली सभा ही या ठिकाणी होते। जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गेल्या 5 टर्म पासून एकनाथ खडसे या मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व राखून आहेत आणि ते वर्चस्वाला धक्का लावण्यासाठी ही पहिली सभा या ठिकाणी होते। विशेष म्हणजे कुठल्याही पक्षानं या ठिकाणी आतापर्यंत सभा घेतलेली नाही, राष्ट्रवादीनं नाही किंवा काँग्रेसनं नाही, कुठलाही ज्येष्ठ नेता या ठिकाणी आलेला नाही। आणि युती तुटल्यानंतर जे काही भाजप आणि सेनेमध्ये आरोप प्रत्यारोप झालेत आणि जे काही जिव्हारी लागलंय त्याचा सूड उगवण्यासाठी किंवा त्याचा एक राजकीय प्रत्यांतर करण्यासाठी या ठिकाणी हा प्रयत्न केला जातोय। सगळ्यांचं लक्ष लागलंय की या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात आणि एकनाथ खडसेंवर काय आरोप करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।